स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटला फ्रीमध्ये मिळून जाईल। तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तर आपली जी वेबसाईट आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तसंच आपल्या ज्या व्हिडिओमध्ये जे वापरलेले सॉन्ग आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल। तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक आपल्याला कमेंटमध्ये पिन केलेली बघायला मिळेल। तिथून लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती CapCut ॲप, VPN आणि सॉन्ग बघायला मिळेल। तर मित्रांनो, तुमचा जरा हे वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याआधी आज आपल्या चॅनलवरती 2000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत, म्हणजेच आपले 2K यूट्यूब फॅमिली पूर्ण झालेले आहे। त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार। तुमचा साथ आणि सपोर्ट असे शेवटपर्यंत आपल्या चॅनलसोबत राहू द्या। तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर सिम्पली आपल्याला CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस ओपन होऊन जाईल। त्यामध्ये आपल्याला ॲल्बमवरती क्लिक करून आपली ज्याची स्पेशल ॲल्बम आहे ती ओपन करून घ्यायचं आहे। फोटोवरती जायचं आहे। आजच्या आपल्याला हे 2 इमेजेस बघायला मिळतील, तुम्ही सिम्पली मटेरियलवरून डाउनलोड करून घेऊ शकता। त्यानंतर ही इमेज ॲड केल्यानंतर ॲड चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्या जागी तुम्ही तुमचं ही इमेज ॲड करू शकता। त्यानंतर रेशोवरती क्लिक करायचं आहे आणि 9:16 रेशो सिलेक्ट करून ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपले हे जे इमेज आहे ते आपल्या 2 बोटांनी इथे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ॲडजस्ट होऊन जाईल। त्यानंतर सिम्पली आपल्याला इथे ऑडिओ चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ऑडिओवरती येऊन साऊंडवर क्लिक करायचं आहे। आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होऊन जाईल। इथे आपल्याला 4 ऑप्शन बघायला मिळतील। त्यामध्ये आपला 2 नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर फ्रॉम डिव्हाइसवरती क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक करायचं आहे। सिम्पली आपलं जे आपलं सॉन्ग आहे त्याचं नाव 7.2 असं आहे, तर तुम्हाला 7.2 सर्च करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सॉन्ग समोर येऊन जाईल। त्यानंतर ॲड चिन्हावर क्लिक करायचं आहे, सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे। तर हे आजचं आपलं सॉन्ग आहे। त्यानंतर आपलं जे इमेज आहे याची लेंथ आपल्याला सॉन्गच्या ज्या सॉन्गचा जो आपला एंड आहे पर्यंत अशा प्रकारे इथं एक्सटेंड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपले सॉन्ग आणि जे इमेज आहे सेट झालेलं आहे। तर सिम्पली तुम्हाला आपले जे इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तुम्हाला मी इथे बीट्स दिलेले आहेत, तुम्हाला इथे बीट बघायला मिळतील। तर हे बीट्स तुम्हाला फक्त तुमच्या माहितीसाठी दिलेले आहेत। तुमचे इमेज तुम्ही व्यवस्थित ॲडजस्ट करायसाठी तुम्हाला हे बीट दिलेले आहेत। तर सिम्पली तुम्हाला हे बीट्स बघून वरती टायमिंग बघायचं आहे आणि टायमिंगवरती बरोबर तुम्हाला तुमच्या इमेजवरती हे बीट्स जे आहेत ते इथे तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल। त्या ऑप्शनला क्लिक करून बीट ॲड करून घ्यायचे आहेत। तर आपले जेवढे बीट्स आहेत तेवढे तुम्हाला सिम्पली व्यवस्थित टायमिंग बघून घ्यायचं आहे इथं वरती, आणि ते आपल्याला व्यवस्थित सिम्पली तुमच्या इमेजवरती इथं बीट ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बीट ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला सुरुवातीला यायचं आहे, त्या बीटवरती यायचं आहे। इमेजचे आपल्याला सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनवर क्लिक करून 2 पार्ट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक बीटवरती सिम्पली या इमेजचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत। तर आपण सर्व जे आपले बीट्स आहेत त्या सर्व बीटवरती आपले इमेजचे 2 पार्ट करून घेऊया। तर अशा प्रकारे आपण आपले जे इमेज आहे त्याचे सर्व जे व्यवस्थित पार्ट आहेत ते करून घेतलेले आहेत। त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्यासमोर इफेक्ट्स लोड होताना बघायला मिळतील। तर त्यामधील ओपनिंग आणि क्लोजिंगची कॅटेगरी सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे। थोडं वरती स्क्रॉल करत तुम्हाला इथे अशा प्रकारे इफेक्ट बघायला मिळतील। त्यामध्ये आपल्याला रोटेशन ब्लर नावाचा इफेक्ट सिम्पली इथे ॲड करून घ्यायचा आहे। त्यासाठी ते इफेक्टला क्लिक करायचं आणि ओके करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हा इफेक्ट इथं सेट होऊन जाईल। त्यानंतर या इफेक्टची जी लेंथ आहे ते आपलं जो बीट आहे त्या बीटचं थोडंसं पुढं आपल्याला इथं अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली पुढच्या जो आपला कट आहे त्या पुढच्या बीटवरती यायचं आहे, त्या इमेजला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनला येऊन सिम्पली आपल्याला इथं कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे। कॉम्बोवरती येऊन पुढं स्क्रॉल करत जायचं आहे। आपल्याला इथं पेंड्युलम मोड नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या इमेज आपल्याला त्याचप्रमाणे ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे। सिम्पली आपल्याला इथे पेंड्युलम 2 नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड होऊन जाईल। त्यानंतर तिसऱ्या इमेजवर क्लिक करून आपल्याला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इनमध्येच आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे। आपल्याला इथं फ्रॅगमेंट नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून घ्यायचा आहे। याची लेंथ आपल्याला 6 सेकंदापर्यंत आपल्याला इथं अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली आउटवरती क्लिक करायचं आहे। आउटवरती येऊन सिम्पली आपल्याला इथं जो पहिला इफेक्ट आहे स्मोक, तो ॲड करून घ्यायचा आहे आणि याची जी लेंथ आपल्याला थोडीशी कमी करून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे पेन इथं सेट होऊन जाईल। त्यानंतर सिम्पली आपल्याला पुढे यायचं आहे, त्या बीटवरती बरोबर येऊन आपल्याला सिम्पली इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुढं आपल्याला कॅटेगरी बघायला मिळतील, त्यामुळे रेट्रोची कॅटेगरी सिम्पली आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। रेट्रोवरती येऊन आपल्यासमोर इफेक्ट लोड होताना बघायला मिळतील। तर त्यामध्ये आपल्याला रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट जो आहे तो इथं सिम्पली क्लिक करून ओके करून घ्यायचा आहे।
त्यानंतर हा इफेक्ट आपल्याला बरोबर त्या बीटचं जे एंड आहे त्या एंडवरती इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा बीट इथं ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर सिम्पली हे आपला जो जॉईंट आहे त्या जॉईंटला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला ट्रान्झॅक्शन बघायला मिळेल. त्यामध्ये सिम्पली आपल्याला इथं पहिलं जे ट्रान्झॅक्शन आहे ते शेक नावाचं ट्रान्झॅक्शन ते सिम्पली इथं ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ट्रान्झॅक्शन जे आहे तिथं सेट झालेलं बघायला मिळेल. नंतर आपल्याला सिम्पली पुढच्या बीटवरती यायचं आहे. त्या बीटवरती इमेजला घेऊन इमेजला क्लिक करायचं आहे. सिम्पली ॲनिमेशनला क्लिक करून आपल्याला इथं कॉम्बोची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला 3D कार्ड 3 नावाचा एक ॲनिमेशन आहे ते बघायला मिळेल. थोडं पुढं ॲनिमेशन आहे त्यामुळे आपल्याला शोधावं लागेल. थोडंसं पुढं येऊन आपल्याला इथं 3D कार्ड 3 नावाचं ॲनिमेशन इथं बघायला मिळेल. ते सिम्पली आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन्स बघायला मिळतील. त्यामुळे आपल्याला हे 3D कार्ड 3 नावाचं ॲनिमेशन सिम्पली ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे ॲनिमेशन सेट होऊन जाईल. त्यानंतर पुढच्या बीटवरती यायचं आहे. इफेक्टला क्लिक करायचं आहे. सिम्पली आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला वेगळ्या कॅटेगरीज बघायला मिळतील. त्यामुळे आपल्याला सिम्पली इथं ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला थोडंसं वरती स्क्रॉल करायचं आहे. इथं आपल्याला टॉटर्न फ्लेम्स नावाचा इफेक्ट बघायला मिळेल. तो ॲड करून सिम्पली आपल्याला इथं ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची लेंथ आपल्याला आपल्या बीटवरती सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो आपला जॉईंट आहे त्या जॉईंटवरती क्लिक करून आपल्याला ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. सगळे आपल्यासमोर ट्रान्झॅक्शन लोड होताना बघायला मिळतील. तर त्यामध्ये आपल्याला शेक नावाचं ट्रान्झॅक्शन इथं ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन इथं सेट होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा पुढच्या इथं बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. नाईट क्लबची कॅटेगरी ओपन करून सिम्पली आपला स्प्लिट फ्लिकर नावाचा जो आपला इफेक्ट आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची ॲडजस्टमेंट आपल्याला आपला जो पुढचा बीट आहे त्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली यालाही आपल्याला शेक नावाचं ट्रान्झॅक्शन इथं शेक नावाचं ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या इमेजला आपल्याला शेक नावाचं ट्रान्झॅक्शन इथं ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन ॲड करून घेतल्यानंतर आपलं जो पुढचं बीट आहे त्या पुढच्या बीटवरती येऊन सिम्पली बॉडी इफेक्टला नाही क्लिक करता व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला कॅटेगरीज बघायला मिळतील. त्यामुळे आपल्याला D3D नावाची कॅटेगरी इथं ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं कॅटेगरी बघायला मिळेल D3D ती ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला मून्स अँड स्टार्स नावाचा इफेक्ट बघायला मिळेल. तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲडजस्टला क्लिक करून जो आपला फिल्टर आहे तो पूर्णपणे इथं कमी करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथं ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा आपल्याला सुरुवातीला यायचं आहे. सिम्पली आपल्याला इथं ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला ॲड ओव्हरले करून आपण जास्त स्पेशल पेन जे तुम्हाला दिलेलं आहे ते सिम्पली पेन जे तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर हे पेन जे आपल्याला आपल्या मटेरियलमध्ये बघायला मिळेल ते ॲड करून घ्यायचं आहे आणि ओके करून ही साईडला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर याचीही लेंथ आपल्याला आपले जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या एंडपर्यंत एक्सटेंड अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपलं PNG आहे ते 2 बटन टच करून सिम्पली आपल्याला इथं राईट साईडच्या कोपऱ्यात आपल्याला इथं वरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे PNG इथं ॲडजस्ट होऊन जाईल. थोडंसं आपल्याला तिरकं करून घ्यायचं आणि अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर हे PNG इथं सेट होऊन जाईल. तर त्यानंतर आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. त्याला सेव्ह करण्यासाठी वरती इथं ॲरो चिन्ह क्लिक करायचं म्हणजे व्हिडिओ ऑटोमॅटिक एक्सपोर्टिंग सुरू होईल आणि HD गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवड असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो 2K बद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तुमची साथ आणि सपोर्ट असा शेवटपर्यंत राहू द्या. चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.